कर्नूल 186, कर्नूल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, ॲग्रिसिस ब्रँडची हायब्रिड ज्वारी, उत्कृष्ट, स्थिर आणि उच्च उत्पादन देणारे वाण. आणि गोलंदाजीची धुरा सांभाळली सुशील शर्मा. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पूर्णपणे सन्मान दिलेला आहे. सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन आपल्याला सुशील शर्मा यांच्या बॅटेतनं. आणि पप्पू पोलार्ड सुशील शर्मा यांच्या बॉलिंगला जर डिपेंड करायचं असेल तर त्याच्यासाठी फक्त रोहित पाटील नावाचा प्लेअर लागतो. काय सांगशील योगू? फक्त रोहितच मोठे मोठे फटके सुशीलच्या गोलंदाजीवर मारू शकतो. पुन्हा कट केलेला आहे आणि बेल्ट्सला पाय लागला आहे सुशील भैया यांचा. डेड बॉल झालेला आहे तो. सुंदर असा कट केलेला होता एक धावासाठी. डेड बॉल इशारा. एकच बॉल ग्राह्य धरला जाईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर रोहित पाटील जर सुशील शर्मा यांना फेस करत असले तर पहिलाच बॉल बाहेर राहिला असता. अतिशय डायरेक्ट रोडवर राहिला असता. धोंडाईच्या एग्री स्ट्रायकर धोंडाईच्या एग्री एसटी. सुशील शर्मा यांनी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतायत. मोठा फटका मारू देत नाहीये. दोन धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूंमध्ये 2 धावा झालेल्या आहेत दोंडाईच्या संघाच्या. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज गणेश गिरासे. कट केलेला आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. सुंदर अशी फिल्डिंग ऋषी हायटेक द्वारे. चष्मा लगा के. आणि सर्व खेळाडूंनी चष्मा लावलेला आहे फक्त मनोज सोडून. मनोजने पण लावलेला आहे. मनोजने पण नाही का चष्मा आणि त्याच्यात समजत नाही काय. सुशील भैया लगेच गरम होणं हे चित्र आपल्याला पाहायचं होतं. फुलटच चेंडू लॉलीपॉप चेंडू टाकलेला होता. आणि येथे जर रोहित पाटील इंटरनॅशनल प्लेअर राहिला असता तर तो चेंडू बाहेर राहिला असता. फुलटच चेंडू होता. लॉलीपॉप चेंडू होता. मोठा फटका मारण्यात अपयश आलेलं आहे. आणि सुशील भैया लगेच गरम झालेले होते मनोजवरती. हे चित्र आपल्याला पूर्ण सामन्यामध्ये पाहायला मिळेल. पुढचा चेंडू अल्टी पलटी दे घुमा के. आणि चेंडू जातोय सीमाच्या पलीकडे. आणि सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे. संदीप पाटील यांनी कमीत कमी 2 धावा वाचवलेल्या आहेत संघासाठी. सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे संदीप भाऊ यांनी. सुशील भैया नाराज. आणि त्यांचं षटक समाप्त. पुढील षटक घेऊन येत आहेत मनोज तेले. पुढचे षटक त्यांनी न घेता शनी मांडड एक्सप्रेस याला बोलवलेलं आहे. शनी मांडड एक्सप्रेस शाहिद भाऊ पुढचे षटक घेऊन. ताम्रपत्रधारक शनी मांडड एक्सप्रेस. त्यांचं ताम्रपत्र त्यांनी भैया पावडरने घासून आणलेलं आहे. शाहिद आतापर्यंत 12 मॅचेस मध्ये 11 विकेट घेतलेले आहेत त्यांनी. आणि तोच एक लायक गोलंदाज आहे माफियामध्ये सुशील शर्मा सोडल्यानंतर. काय वाटतं योगेश? अगदी बरोबर. सुंदर अशी गोलंदाजीची शैली त्यांची. रनअप मोठा. आणि पहिला चेंडू आणि हवेत फटका मारलेला आहे. चेंडू सीमाच्या पलीकडे आणि चौकार. कनेक्टिंग इंडिया टेंगडिंग. शनी मांडड एक्सप्रेसच्या ओव्हरला काही ना काही चेंडूवरती घडत असतं. ही विकेट राहिली असती पण इथं मिसफील्ड झालेली आहे. त्यांनी अगोदरच क्षेत्ररक्षणामध्ये
सांगून ठेवलेलं होतं की झेल इथं येईल. आणि फिल्डिंग मध्ये चेंजेस केलेला आहे. आता सुशील शर्मा आलेले आहेत आणि पुन्हा फटका मारलेला आहे ऑफ साईडच्या दिशेने. मनोज तिथे फिल्डिंगला सज्ज. शहीद बा बॉलिंग करेला आणि अभिराम कॅच छोडेला. चंदू आणि यायला आणि चंदू नो बॉलचा इशारा. अंपायर फ्री हिट मिळालेला आहे आणि चंदूभाऊ आश्चर्यचकित झालेले आहेत. नो बॉल कसं काय. आणि एक प्लेअर बाहेर होता त्याच्यामुळे नो बॉल दिलेला आहे असं एकदम वाटत आहे. गचाड क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला. आपले खेळाडू कुठं उभे आहेत हे सुद्धा माहित नाहीये. अतिरिक्त खेळाडू उभा केला तरी चालतो पण कुठं उभे केलेत हे महत्वाचं आहे. बाजीगर संघाचा जो अतिरिक्त 12वा प्लेअर होता तो तसा धकून जातो प्रणव, पण तो सर्कल मध्ये व्यवस्थित उभं केलं पाहिजे. माफ्याचे फिल्डर किती आहेत? कारण ते गणेश अक्कलकोवामध्ये खेळतात, कृषीधन तळोदामध्ये खेळतात. लगे माफिया. आणि पुढचा चेंडू आणि कट केलेला आहे. पुन्हा मिसफिल्ड झालेली आहे. ऋषीकडनं ऋषी हायटेक कडनं मिसफिल्ड झालेली आहे आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे. अपॉलॉजी करत आहे तो सुशील भैयाला. बाजूने निघून गेला म्हणे. कारण पण कशी देतात. लॉलीपॉप चेंडू होता आणि कोंबडी पकडण्याच्या नादात 1 धाव अतिरिक्त गेलेली आहे. अल्टी पलटी ते घुमाके मारलेला आहे आणि पुन्हा मिसफिल्ड झालेली आहे आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल. शाहीदच्या भूषण पाटील यांनी सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे आणि कमीत कमी 3 धावा वाचवलेल्या आहेत संघासाठी. त्यांचे जे स्टार प्लेयर आहेत पॅन्ट वर करून फिल्डिंग करतायत महाजन भाऊ. पुन्हा समोरच्या दिशेने महाजन. फटका टोलवलेला आहे. 1 धावावर समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट अशी फिल्डिंग अभिराम कडनं झालेली आहे. आणि सुंदर अशी गोलंदाजी टाकलेली शहीद भाऊ यांनी. एका शहीद षटकामध्ये भाऊच्या 10 धावा गेलेल्या आहेत. षटकामध्ये विकेट झाली असती पण शहीद भाऊ विदाउट विकेट नाराज आहेत. विकेट लेस कालच्या राहिलेली सामन्यात आज. ते श्री ॲग्रो वर्सेस होते. त्यांची जी कॅच सुटली नंतर त्यांनी बॉलिंग टाकून स्वतःच कॅच घेतली आणि स्वतःच विकेट घेतली होती. त्याबद्दल काय म्हणशील योगेश. दोन षटक समाप्तीनंतर 15 धावा आणि गोलंदाजीसाठी आले आहे मनोज तेले. 99 मॅचेस हा त्यांचा 100वा सामना आहे. यहाँ पे आ वहाँ पे आ असं करत फिल्डिंग सेट करतायत आणि धनंजय भाऊ पाणी आणलेलं आहे आपल्या बॅट्समनांसाठी. कुमार धर्मसेना व्यवस्थित उभे राहा. अंपायर धर्मसेना. मनोज भाऊ बॉलिंग साठी आलेले आहेत गोलंदाजी करायला आणि या षटक मध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळेलच. सुंदर असा बॉल टाकलेला आहे. सुशील भैया आनंद व्यक्त करत आहेत बॉलिंग करून. पूर्णपणे बीट केलेला आहे. पुन्हा फटका टोलवलेला आहे. 1 धावावर समाधान मानावं लागेल. पुढचा आणि चेंडू विलास मनोज वॉरियरचा स्टार प्लेयर कल्पेश इथे आलेला आहे. टप्पा दिलेला आहे आणि चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली कामेश. जबरदस्त अशी फिल्डिंग. एवढ्या लांबून त्यांनी पूर्ण गाव कव्हर केलेलं होतं. जोरदार अपील धावबादाची.
कामेश कामेश, भाऊ यांनी एवढं जबरदस्त टाय मारू नको. षटकावरून कामेश भाऊने कामेश. थोडी काळजी घ्यायला पाहिजे. नवविवाहित कामेश आहे आपला. कृपया काळजी घ्यायची, दुखापत होणार नाही शरीराला याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला अजून घरी जाऊन सुद्धा खूप मॅचेस खेळायचे आहेत. कृपया पुन्हा समोरच्या दिशेने फटका मारलेला आहे हेमंत भाऊ. हेमंत भाऊचे खूप छान आणि चप्पल केलेला आहे हेमंत भाऊ यांनी. ते पुढचे 5 वर्ष वाट बघणार नाही, टीम मध्ये कंटिन्यू राहतील. ही कॅच पकडून त्यांचं स्थान त्यांनी निश्चित केलेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे मनोज भाऊ यांना विकेट मिळालेली आहे. आणि मनोज भाऊ यांना पहिली विकेट मिळालेली आहे आजच्या षटकातली. 100वा सामन्यामधली विकेट होती ही. आणि कामेश भाऊ यांनी जबरदस्त अशी डाय मारलेली होती, पूर्ण ग्राउंड कव्हर केलं होतं खूप लांबून. हा जबरदस्त असा रिव्हर स्वीप केलेला आहे. पुन्हा एका धावा आणि समाधान मानावं लागेल. ऋषीने हायटेक. खूप छान अशी फिल्डिंग केलेली आहे. ऋषी जर हा हायटेक. जर सुटला असता तर ऋषी तुझं बसला काही असता. खरं नसतं. तो डायरेक्ट बसला असता. आता मग सुशील भैया पुन्हा क्षेत्ररक्षण सजवताना टप्पा दिलेला होता. पूर्ण कार्यक्रम करण्याचा चेंडू होता हा. मनोज भाऊ यांचं षटक संपलेलं आहे. पुढील षटक आपल्याला हेमंत भाऊंचं बघायला मिळेल का काय असं वाटत आहे. आणि 3 षटक समाप्तीनंतर 19 धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद. हेमंत भाऊ यांना षटक मिळालेलं आहे. 9 लाख प्रेक्षक लाईव्ह हा सामना पाहत. हॅलो 9 लाख प्रेक्षक शनी मांडर एक्सप्रेस यांना ओव्हर मिळालेली होती पण ते त्याचं सोनं करू शकले नाही. त्यांना विकेट काय मिळालेली नाही. विकेट लेस गेलेला आहे त्यांचे षटक. ते एकटे पण काय करतील त्यांचं असं म्हणणं आहे. मी एकला काय काय करू. पण मला असं वाटतं शाहिद भाऊंना एखादी लायक टीम बघायला हवी लवकर. आणि आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत कामेश वाघ. कामेश वाघ यांचा 14वा सामना, 5 विकेट घेतलेले आहेत. आणि गोलंदाजी नवविवाहित कामेश वाघ हे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी उत्कृष्ट अशी डाय मारलेली होती. फिरकी गोलंदाज कामेश वाघ. फुलटा चेंडू आणि पूर्ण टप्पा दिलेला होता. एक शैलेश मामा जबरदस्त शॉट. 2 धावा घेतलेले आहेत. चौका अडवलेला आहे. प्रणव भाऊ दोंडाच्या टीमचा धुरंधर बल्लेबाज आलेला आहे. शैलेश अंपायर बोरसे चौका नाहीये. चौका नाहीये. अंपायर डिसिजन 2 रन. ओके अंपायर 2 रन. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. पुन्हा फुलटा चेंडू. खूप झालं. पुन्हा सुंदर अशी फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. शैलेश भाऊंना छान असा फटकार मारला. खेळी करताना शैलेश भाऊ एकदम पुढचा नारंगी चेंडू. बॅट घेऊन आलेले आहेत ते. नारंगी बॅटवर मोसंबी शॉट. पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न. मोठे फटक्यांची गरज संघाला. रिव्हर्स स्वीप मारलेला आहे आणि गॅप काढलेला आहे त्याच्या पलीकडे जाताना BSL शॉट मारलेला आहे. इंडिया टिंगडिंग. सुशील भैयांनी चांगले प्लेयर पुढे लावून घेतले आणि मागे फिल्डिंग मोकळी ठेवलेली आहे. 2 खेळाडूंच्या मधून हा चेंडू गेलेला होता सीमा पलीकडे. पण माफिया टीम मध्ये ती रनिंग नाही जी बाजीगर संघाकडे आहे. काय वाटतं योगेश? बाजीगर संघाचे सर्व जाबाज खेळाडू आहेत. अल्टीपल्टी दे घुमाके मारण्याचा प्रयत्न. बॉल आहे शैलेश भाऊ. शैलेश भाऊ नाराज झालेले आहेत कारण की
अल्टी पलटी दे घुमा के मारण्याच्या शॉट 360 डिग्री शॉट खेळायचा प्रयत्न फुल टच आणि चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता. पुन्हा धाव कंप्लीट केलेली आहे. नऊ नंबर जर्सी शैलेश भाऊ बोरसे खूप उत्कृष्ट खेळी करताना पुढचा चेंडू फुल टच चेंडू आणि लॉलीपॉप चेंडू सीमारेषेच्या पलीकडे BSNL चौकार. सुंदर असा इंडिया चौकार दिलेला आहे. योगेश भाऊ सुशील सुशील भाऊ भैया तिथे फिल्डिंग करत होते पण बॉल खूप उंचावर होता. ये क्या डाल रहा है काम्या तू असं सांगत असतील ते कामेशला. कामेश भाऊचे यॉर्कर डालना ऐसा बोल रहे हो. पण समोर शैलेश भाऊ असताना कुठलाही बॉल सक्सेस होणार नाही. शैलेश बोरसे यांनी कधी 32 बळीराजा धावा कृषी झालेल्या सेवा आहेत. केंद्राच्या जवळ चार काय? षटकांत 6 रन कधी 32 धावा मारले झालेल्या आहेत. स्कोर सांगा भाऊ. 32 धावा झालेल्या आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. हॅलो पुढच्या षटक प्रगतीपथावर. शैलेश सुशील भाऊ भैया तयार यांनी अल्टीपल्टी गोलंदाजी- दे गुमाकेसाठी आणि गोलंदाजीची- सुशील भैया आलेले आहेत. पुन्हा कट करण्याचा स्वीप प्रयत्न, reverse sweep खेळण्याचा करण्याचा प्रयत्न प्रयत्न. आणि पप्पू भाऊ स्कीपर स्वतः फिल्डिंग साठी धाव घेताना. दोघं खेळाडूंमध्ये चकमक झालेली आहे सुशील भैया आणि शैलेश भाऊ यांच्यात. आणि सुशील भैया यांनी त्रिफळ चीज केलेला आहे प्लेयरला. सुशील भैया या सामन्याला सराव सामना असं समजून खेळत आहे. आणि इथे बघू शकतो बाजीगरची चर्चा चालू आहे सर्वीकडे. योगेश काय म्हणशील? आणि सुंदर अशी कॅच घेतलेली आहे. जसा आला तसा परत पाठवला अशी सुशील भैया. आणि इथं स्टार बॅट्समन येत आहेत धनंजय भाऊ. हॅट्रिक चान्स आहे का? हॅट्रिक चान्स आहे इथे. शैलेश भाऊ नाराज. हॅट्रिक चान्स आणि समोर आहे शैलेश बोरसे 0-9. शैलेश बोरसे या बॉल मध्ये जर छक्का मारला तर आपल्याकडून 151 रुपये बक्षीस. पण त्यांची बॅटिंगच नाहीये ते तिकडे उभे आहेत. मामा इकडं धनुभाऊ 151 आणि धनुभाऊ मारला तर 500 हो. धनंजय भाऊ 501 मिळणार आहेत. या बॉलला 6 पाहिजे. आणि थोडासा मिस झाला होता. धनंजय भाऊ अतिशय याच्यात येऊन गेले होते. धनंजय भाऊ कडून ही अपेक्षा नाही आपल्याला. 501 रुपये बक्षीस या पुढच्या बॉलवर. 6 रन आउट. आउट आहे. महाजन भाऊ डाय मारा डाय. कामेश भाऊ सारखं आपलं लग्न झालेलं आहे आपण डाय मारू शकता. कामेश भाऊ लोकांचं ऐकू नका, सांभाळून खेळा. खूप असा छान फटकार मारलेला आहे. 2 रन. शेवटी डाव घेतलेली. शेवटी डाव. फ्लाइंग सत्यवान. शैलेश मामा तुम्ही खेळायला भेटी का नाही? आणि धनुभाऊ यांनी शेवटच्या बॉलला हिट करून 1 रन काढून पुन्हा आपली बॅटिंग निश्चित केलेली आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये
एग्रो लायनचे सर्व फिल्डर जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. पुढची मॅच अतिशय छान असे लॉयन आहेत ते, ऑल लॉयन 40+. कधी कधी मांजर होऊन राहते. दल्ला लायन बने कॅप्टन म्हणतोय दल्ला लायन. कॅप्टन दल्ला लायन लॉयन भूक्या बटा आहेत. हर्ष गायकवाड कुठे आहेस? हर्ष गायकवाड. ओके. धनंजय भाऊ तांबोळी, हवा तुमच्या बाजूने, लास्ट ओव्हर आहे. खूप सुंदर अशा असा बॉल टोलवलेला आहे आणि मिस फील्ड झालेला आहे, मारून दिलेला आहे. चौकार. रामेश्वर अभिराम दोघींकडून मिस फील्ड झालेली. लगे माफिया. माफिया लगे रोल. तो आत आत माफिया आहे आणि मिस फिल्डिंग होणार नाही असं होणार नाही. बॉल दिसला नाही मला वाटतं त्यांना, दोघी फिल्डरांना. आणि आणि bowler गांगुली संदीप. इथे आलेले आहेत. गांगुली छत्रपती लायन्स. विकेटची अपील. आज छत्रपतीची आठवण येते असेल गांगुलीला. स्वतः कॅप्टन होता, दुसऱ्याच्या आता अंडरला खेळतो बिंदास. रोहित भाऊ गांगुली तो मेटला चलो. मागची मॅचला हिरो रोहित भाऊ पाटील. 10 विकेट त्यांनी कॅचच घेतल्या, कंटिन्यू 3 कॅच घेतले होते त्यांनी. आणि इथं मॅन ऑफ द मॅच अल्पेश पाटील येत आहे. अल्पेश पाटील एक ओव्हर मध्ये फक्त 35 रन देणारे अल्पेश पाटील मॅन ऑफ द मॅच. त्याला फुटबॉल लागत तुझं. मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच राहुल भाऊ. शहादा टीम राहुल भाऊ कॉमेंट्री बॉक्स कडे आहे. कॉमेंट्री बॉक्स कडे या, आपलं मॅन ऑफ द मॅच घ्या. मिरकुटे साहेब मॅन ऑफ द मॅच द्या. राहुल भाऊ मिरकुटे साहेबाकडून देऊन द्या मॅन ऑफ द मॅच. बॅट वाकडी पप्पू दादा पोलारची बॅटिंग पाहिजे. आज पप्पू दादाची बॅटिंग पाहायची. ओपनर उतरणार होते. धनंजय भाऊ यांना आउट केलेलं आहे वाटतं. संदीप पाटील खूप छान बॉलिंग करताना आउट केलेला आहे शैलेश भाऊ यांना. नॉट आउट. अंपायरचा डिसिजन नॉट आउट. स्लो पप्पू दादाने शैलेश भाऊ म्हणे जोर मा पहिले कथा आउट आहे मी. शैलेश बाबा या बॉलला चौका किंवा छक्का पाहायला भाऊ. मनोज भाऊ सांगताना असा बॉल टाक तसा बॉल टाक, शैलेश भाऊ आउट होई जाई. यूपीएलचे टीएम मिरकुटे साहेब. वाईट नाही आहे. मिस फिल्डिंग पप्पू दादा. मला वाटतं पप्पू दादा बोला दादा. खूप मिस फील्ड झालेली आहे माफिया टीम कडून. या का कहत बा चंदोबा. कहा कहीं नहीं रहे दादा. आणि श्री ऍग्रो टीमचा गोडाचा लाडू सागर भाऊ पाटील. गोड तीड मिक्स. भूमियोद्धा आणि शिरपूर टीम टॉस साठी झालाय. शिरपूर टीम जिंकलेली ही बॅटिंग करणार आहे. पिंपळनेर टीम फिल्डिंग साठी तयार. सर्व माती आणि हवामानासाठी अनुकूल, खरीप आणि रब्बीच्या हंगामात पेरणीसाठी योग्य. कर्नूल 186 मध्ये कीटक
आणि सामान्य रोगांप्रती प्रतिकार शक्ती आहे. मजबूत खोड, लांब पाने, यामुळे मिळतो उत्तम चारा. मिळतात मोत्यासारखे चमकणारे गोल दाणे. शेतकरी मित्रा, घेऊ नको कुणाची साथ. कर्नूल बियाणे वापरून कर या वर्षी सुरुवात. Grown with care, the F1 hybrid muskmelon Charmy SB104 is sweet, juicy and high yielding. विविध प्रकारच्या पिकांमध्ये कठीण नियंत्रित अळीवर्गीय कीटकांच्या प्रभावी नियंत्रणासाठी वापरा JU E-Mate आणि JU मिनिस्टर यांचा जादुई संगम. आपल्या पिकांमध्ये टपोरे, दाणे, फळांचे फुगवण व पिकांच्या उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आले आहे JU पोटॅश 2000 प्रमाण 180 ग्रॅम प्रति एकर फवारणीसाठी. टेन्शन घेतोस का आण बॉम्बे सुपर बियाणे भुईमुंग भरणी येतील टपोरी होतील सर्व दाणे. तेलही भरपूर मिळेल भरपूर पशु आहार. भावही चांगला ये आरोग्य अपार. जो याला पेरतो या त्याचं पीक होतंय भारी. बॉम्बे सुपर बियाणे आणि लक्ष्मी नांदेल दारी. बॉम्बे सुपर बियाणे शेतात लावून समृद्धी यायला लागली. बॉम्बे सुपर भुईमुग बियाणे बॉम्बे 55, बॉम्बे 44, बॉम्बे 51, कस्तुरी 108, टॅग 24. आता सर्व शेतकऱ्यांचा एकच ध्यास, बॉम्बे सुपर बियाणे हाच आमचा खास. हाँ जी हाँ, ये है सिंजेंटा का पौधों का टीका. वोलियम फ्लेक्सी चूसने वाली और काटने वाली कीटों से देती है संपूर्ण नियंत्रण, जिससे होती है 2 से 3 शुरुआती फवार की बचत. जी हाँ, वोलियम फ्लेक्सी, इसका बूंद बूंद दे ठोस शुरुआत. जी हाँ. मातीच्या पोटात अस्मानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या मिनमिनत्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळत्या जीवाला. सादर आहे कलरीज एक्स्ट्रा, नैसर्गिकतेने परिपूर्ण भारताचे पहिले प्रीमिक्स तणनाशक मका आणि उसासाठी. कलरीज एक्स्ट्राची फवारणी तणांच्या 3-4 पानांवर करा. प्रति एकर 1400 मिली प्रमाणासोबत याची फवारणी 200 लिटर पाणी प्रति एकर सोबत फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नॉझल वाल्या नॅपसेक स्प्रेयर मार्फत करा. कलरीज एक्स्ट्रा देतं मका आणि उसाच्या पिकांमध्ये गवत वर्गीय तण तसेच जाड पानांच्या तणांवर चांगल्या आणि जास्त काळासाठी नियंत्रण. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल जेव्हा निर्णय योग्य असेल. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल. शेतकऱ्यांना शेतीत यशस्वी होण्यासाठी कितीतरी आवश्यक साधनांचा आधार घ्यावा लागतो. वायगो वापरून शेतकरी करू शकतो खोड किडे, पाने गुंडाळणारी अळी, सेमी लूपर आणि गर्डल बीटल सारख्या वेगवेगळ्या पिकाला खाणाऱ्या कीटकांचा एकत्र नियंत्रण. रोपाला खाणारे कीटक दिसताच वायोची फवारणी केल्यावर मिळते दीर्घकाळासाठी प्रभावशाली सुरक्षा. बी फॉर विक्टरी, बी फॉर वयागो. विजयाचं प्रतीक वायगो. जो खाने में निसर्गत मिठास लाए, जो कृषि उद्योग का महत्वपूर्ण हिस्सा कहलाए, जो कागज तथा इथेनॉल जैसा एक महत्वपूर्ण ईंधन निर्माण करे, जो कपड़ों के लिए डेनिम जैसा फैब्रिक बनाए. गन्ना एक ऐसी फसल जिस पर लोगों के दैनिक जीवन में इस्तेमाल होने वाले कई सारे खाद्य उत्पाद और आवश्यकताएं निर्भर होती हैं. इसके अलावा गन्ना किसानों की सामाजिक और वित्तीय स्थिति को बढ़ाने में एक प्रमुख भूमिका निभाता है. इसलिए गन्ने की खेती में पोषक तत्वों की जरूरतें अधिक होती हैं. अधिक उपज के लिए अपनाएं महावीरा का जीरोन सुपर फॉस्फेट, जिसके 5 महत्वपूर्ण पोषक तत्व
गन्ने की फसलों में बढ़ोतरी लाते हैं। अच्छी गन्ने की फसल पाने के लिए महावीरा ज़ीरोन उर्वरक का महत्व क्या है? जिंक गन्ने में डंठल की लंबाई और उपज की मात्रा बढ़ाता है। बोरॉन जो पौधे की कोशिका भित्ति की संरचना करता है और पत्तों का उचित विकास करता है तथा मोटाई लाता है। सल्फर जो खारी मिट्टी में पोषण लाता है, समूह का नियोजन करता है और गन्ने में रस की मात्रा बढ़ाता है। कैल्शियम जो जड़ों में मजबूती और पत्तों में हरियाली लाता है। फॉस्फेट एक मुख्य पोषक तत्व जो गन्ने में लंबाई तथा मोटाई बढ़ा के अधिक जुटाई में महत्वपूर्ण भूमिका निभाता है, यानी कि एक खाद जो दे विभिन्न समाधान। गन्ने की फसल पर ज़ीरोन का प्रति एकड़ उपयोग वसंत दादा शुगर इंस्टीट्यूशन पुणे के अनुसार कुछ इस प्रकार है। सुंदर असा झेल घेतलेला आहे। पहिल्या बॉल मध्ये पहिली विकेट, माफियाला सर्वात मोठा झटका। कोंडाईच्या संघाने खूप चांगलं मनोज- क्षेत्ररक्षण केलं आहे। मनोज विचारात पडून गेला। आउट केलंय त्यांना। आता इथं काहीच बोलता येणार नाही, सर्व लाईव्ह आहे। मनोज टेन्शन मध्ये। अंपायर सोबत वाद घालू नये, अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन राहील। गणेश पटेल हे पहिल्याच बॉलवर आउट झालेले आणि बाजीगर संघाची जी कामगिरी आहे आजची, गडबड झाली। बाजीगर संघाची जी कामगिरी आहे आजची, तर त्याबद्दल प्रणव भाऊ तुम्ही काय बोलणार? जे बॅटिंग लाईन मध्ये जे चेंजेस केले त्याबद्दल काय बोलणार प्रणव भाऊ? पंकज भाऊ 11 कोटी जे आहे हर्षल गायकवाडला ते द्या पटकन। पंकज भाऊंचं जेवण अपूर्ण झालं आले। कामेश भाऊ त्यांचे शब्द नाही, शब्द लडखडा रहे हे। कामेश भाऊची आज फिल्डिंग खूप छान। शैलेश भाऊचा आनंद कसा व्यक्त करत चंदू होते मामा ते? तुम्ही गुटखा खाऊन बोलू नये। तुम्ही रिपीट करावा तो आनंद कसा होता? सुंदर असा टोलवलेला आहे आणि पुन्हा एक विकेट। माफिया संघ शैलेश मामा अत्यंत आनंदित झाले। 09 मच्छी मारता होते आणि खूप मोठा जल्लोष स्वागत करत आहे। माफिया गाणं लावायचं का? लगे माफियाज। माफिया टीम थोडा वेळापूर्वी बाजीगर संघाला उपदेश देत होती। पर्ण भाऊ युट्यूब माफिया टीमचे 2 बंदुका खाली झाले। गोळ्या सॉरी गोळ्या। शैलेश भाऊ पुन्हा एकदा सेलिब्रेशन। त्यांच्या धुरंधर बल्लेबाज बाकी आहे। सोशल शैलेश भाऊची ऍक्शन बघा, खूप जबरदस्त action पुन्हा एकदा त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्राचे मालक शैलेश भाऊ खूप उत्साहामध्ये आहेत, नाचतायत एकदम जोरात। शैलेश भाऊ मामा नाच करायचा नाही। शैलेश भाऊ बोरसे त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्राचे संचालक। मला असं वाटत आहे मनोजकडे त्याची पाहिजे तशी ती बॅट नाहीये, बंदूक बॅट जी आहे ती। माफिया संघाचे खूप आधारस्तंभ असे समजले जाणारे सुशील भाऊ बॅटिंगची धुरा सांभाळताना ती बंदूक बॅट पंकजभाई वसावे यांची आहे असे पंकजभाई म्हणतायत। आणि बंदुकांमधून गोळ्या संपलेल्या आहेत। प्रणव दादा आता माफियाचे धुरंधर बल्लेबाज सुशील भाऊ शर्मा ही धुरा सांभाळतील आणि ही विकेट फार महत्वाची आहे। ही विकेट कधी दोंडाईचा चान्स आहे, कधी काढली तर खूप काहीतरी वेगळे होऊ शकतो। नोंदवा आणि हॅट्रिक चान्स मिस केलेला आहे, सन्मान दिलेला आहे सुशील भाऊ। बॉल होता पण त्यांनी चुकवली त्यांची हॅट्रिक। शैलेश भाऊ म्हणत असतील पैसा वसूल आहे जाणू आज।
खूप छान असा सिंगल साठी बॉल दिलेला आहे, 1 रन. आणि मनोज भाऊ strike स्वतः देखील बॅटिंग झालेली आहे. साठी आलेले आहेत. दोंडाईच्या संघाने काळजी घ्यायची आहे की सुशील भाऊ यांना लवकरात लवकर आउट करायचंय, नाहीतर ते एक हाती गेम जिंकू शकता. सुंदर कनेक्टिंग इंडिया. मगाशी सांगितलेलं होतं मनोजला स्वतःलाच करावे लागतील ते सर्व रन, आणि तसाच तो खरा उतरलेला आहे. पण दादा ही जी जोडी आहे ही खूप महत्वाची जोडी आहे माफिया टीमची. आणि याच्या मला असं वाटतं पहिला त्या 2 बोन देवांकरता धाडीला जाते काय वाटत तुमले? खरंय खरंय खरंय. आणि याच्यानंतर आणखी एक जो पोलाड बाकी आहे पप्पू दादा, त्याची आपण आतुरतेने वाट बघतोय. पप्पू दादांसोबत आम्ही सराव केलेला आहे, खूप अतिशय सुंदर फटके मारतात ते, आणि ओरिजिनल मध्ये पोलाड सारखंच गेम आहे त्यांच्या. पण त्यांना आउट करणं फक्त बाजीगरकडे ती कला, आणि ते पण योगेश भाऊ बॉलर आमचे जे झोपलेले आहेत मागे. पन्ना दादा आता तुम्ही बाजीगरचा टाइम सांगू नका, कारण बाजीगरची हालत बी खूप खराब झालेली आहे या 2 मॅच स्थिती. तुम्ही सांगू नका हालतच्या बद्दल. या संघाचा स्कोर झाला एका ओव्हरमध्ये दुसरं कोणी 5 सांगितलं रन तर आणि चालेल. 2 विकेट. तुम्ही दादा पण खरं असं तुम्ही खाली बसण्यासाठी दुसऱ्या तालुक्याच्या टीम मध्ये गेले. पप्पू दादा आम्ही रिटायरमेंट घेतलेली चंदू आहे. दादा न्यायाडे, तुम्ही छत्रपती मधून खेळत होता, तुमची टीम कुठे आहे? बरखास्त झालेली आहे. आमचे छत्रपतीचे पॉवर प्ले बॉलर बॅट्समन सर्व चांगल्या चांगल्या टीमांनी घेऊन घेतलेले आहेत. तुम्हाला घेतलं आणि गणेश वॉरियर्स मॅच हारली. नाही, आमच्या गणेश वॉरियर मध्ये आम्ही 12वे फलंदाज म्हणून आहेत. दोंडाईचा संघ रणनीती ओव्हर घेऊन शैलेश भाऊ दोंडाईचा बोरसे. ही टीम खूप रणनीतीसाठी विचार करून खेळत आहे. आता सेकंड बॉलर शैलेश बोरसे स्वतः त्यांच्याकडे दुरा आणि स्टार बॉलर 1 ओव्हर मध्ये 35 रन वाले इरा मामा आलेले आहेत. इरा मामा जबरदस्त खेळाडू आशाशी बॉल, आणि सर्वात भारी बॉलिंग ऍक्शन वाले चंदू भाऊ. खूप सुंदर असा कटर मारलेला आहे मागे. बॉलर तयार, आणि पुन्हा मनोज बॅटिंग साठी सज्ज. पुढील बॉलला मनोज भाऊ यांनी अगर षटकार मारला तर चंदूभाऊ न्यायाडे त्यांच्याकडनं 501चं बक्षीस भेटणार आहे त्यांना. इथं बजेबुजा सौदा झाला, बोलता तुम्ही आणि पैसे मी देऊ. वा रे वा. मिस फील्ड झालेली आहे इथे, आणि चौका जात आहे का? नाही मिस नाही. वाईड बॉलचा इशारा, आणि अतिरिक्त किती धावा आहेत अंपायर? 2, टोटल 3 धावा. कुमार जसपाल धर्मसेना, आपल्यावर एवढं प्रेम आहे, फक्त नाश्ता आणि जेवणवर अंपायरिंग साठी आलेले आहेत. फीची अपेक्षा करू नये याच्यानंतर. पुन्हा वापरा आणि अपील केलेला आहे. फुलटस बॉल होता पण त्यांना दिसलाच नाही. त्यांनी अतिशय छान अशी गोल गोल फुगडी खेळलेली आहे शॉट मारण्यासाठी, पण मिस झालेली आहेत. मनोज भाऊ यांच्या थायला बॉल लागलाय. पुन्हा शॉट मारण्याचा पूर्णपणे प्रयत्न. बीट झालेला आहे त्या बॉलला. सुशील भैया मनातल्या मनात म्हणत असतील, क्या कर रहा है मनोज? मनोज ऐसा खेलेगा तो अगली मॅच में नहीं आएगा तू. प्रणव भाऊ, शैलेश भाऊ बोरसे खूप छान अशी बॉलिंग करतायत. 2 बॉल असे डॉट केलेले त्यांनी खूप छान. शैलेश भाऊ बोरसे स्वतः आपले 2 मिनिटं चंदू भाऊ. पाणी पाठवा.
सुंदर असा गॅप काढण्याचा प्रयत्न आणि फिल्डिंग तयार. तशीच सुंदर फिल्डिंग करताना प्लेयर सुशील भाऊ पुढच्या चेंडूत काय करतात ते बघावं लागेल. सिंगल डबल वर समाधान करत आहेत सुशील भैया आणि मनोज भाऊ. माफिया टीम मध्ये डुमडबी तयार आहे वाजवण्यासाठी. फक्त एक शॉट मारायचा आहे मनोज भाऊ. परवीन बोरसे गुजरात सिरपूर टीमचे वाचले तर रनआउट झाले असते. संवाद अपूर्ण पडला आहे. दोघी मनोज batsman भाऊ अति घाई संकटात कॉल नाही. करताना काळजी घ्या. माही बोल रहा है. शैलेश भाई बोरसे यांची खूप अशी छान अशी ओव्हर बनवली आहे. खूप रन दाबले दोंडाच्या टीमने. सांग ना मग काय भाऊ स्कोर. स्कोर सांगा. दिसतंय का अपडेट होत आहे 2 मिनिटं. स्कोर 11 रन झालेले आहेत का? 11 रन झाले 2 ओव्हर मध्ये आणि 2 विकेट आहेत. माफिया 2 ओव्हर 11 रन 2 विकेटच्या नुकसानावर. इथे 10वीचा पेपर चालू आहे म्हणून आपण गाणं लावू शकत नाही 2 वाजेपर्यंत. नाही आमना टाइमले पायटा मला आयलीन तामेन. शैलेश भाऊ नाराज दिसत. शैलेश भाऊ तुमचा डान्सच खूप भारी आहे. शैलेश भाऊ लावू का तो व्हिडिओ. भाऊ शैलेश भाई बोरसे आमचे मामाश्री आज शैलेश भाऊ, थोडा तुमच्यावर काल तुम्हाला पंकज भाऊंनी विचारलं 24 बॉल कोणत्या कंपनीचे चमनप्राश खाता. तुम्ही अजूनपर्यंत सांगितलं नाही. तुम्ही लपून ठेवलंय या. 32 रनची आज आवश्यकता तुम्हाला आहे. सांगावंच लागेल. मनोज भाऊ 4 ओव्हर मध्ये 32 रन पाहिजे. सुशील भैया 4 ओव्हर में 32 चाहिए. शैलेश भाई बोरसे तुमकोच खेळना है. कृषी सेवा केंद्राचे संचालक 09 नंबरची जर्सी. अंपायर साठी ताक घेऊन जाताना खूप शॉट मारलेला आहे. 4 एका 6 आहे काय सिक्सर. 6 रन. डुमड वाजलेला आहे. माफियाचे सपोर्टर भाविक भाऊ हलगी वाजताना गॅप बघून मारलेला आहे. शैलेश भाऊ नाराज. सुशील भाऊ सज्ज. मला असं वाटतं खूप अशी सुंदर बॅटिंग करताना सुशील भाऊ शर्मा 1 ओव्हर 10 रनचा टार्गेट घेऊन ते मला वाटतं पुढे जात आहे. आणि पहिले जे 2 बॅट्समन होते त्यांनी सिंगल डबल न करता डायरेक्ट मारण्याच्या दिशेने गेले होते. आणि प्लेयर ऑफ द मॅच सागर भाऊ पिंपळनेरचे. प्रणव एकदम खूप चुरशीच्या सामन्यामध्ये बाजीगर संघाने मॅच जिंकली आहे. प्रणव भाऊ तुमचं काय म्हणणं आहे. बाजीगरचा विशेष खोले. बाजीगर एकदम बाज आहेत. बाजीगर अंपायर कुणाल छान कुणाल मागच्या वेळेस कुणाल. पूर्ण एंटरटेन वाली टीम होती बाजीगर. अंपायरला पाणी घेऊन जा 1 बाटली भरून. कुणाल ओव्हर संपू द्या. 3 ओव्हर झाल्या. हो ओव्हर संपन पाणी ते भरले दे हो त्याले. प्रणव दादा शैलेश भाई बोरसे पूर्ण टमाटर सारखे लाल होऊन गेले. सुंदर असा शॉट मारला आहे. पुपटना अंपायर लिहिलेत आपण त्यातले पाणी क्षेत्ररक्षण घ्या. खूप जोरात आहे.
अंपायरांसाठी पाणी घेऊन जावे. उन्हाची दाहकता लक्षात घेता मठ्ठा नाही दिला तरी चालेल, फक्त पाणी द्या. आत्मसमर्पण केलं त्यांनी. आता 10 ते 2 10वीचा पेपर असल्या कारणाने साऊंड सिस्टीम बंद होती, परंतु आता 2 वाजण्यासाठी रेडी आहेत. पंकज भाऊ फक्त 6 मिनिट बाकी आहे आणि याच्यानंतर साऊंड पण वाजू शकतो आणि जल्लोष पण होऊ शकतो. आणि रंगतदार असा सामना माफिया आणि धोंडाच्या टीम मध्ये. आणि धनंजय भाऊ बारी हे विकेट किपिंग करताना आणि आपल्या टीमला मार्गदर्शन करताना. आणि शैलेश भाऊ यांनी अजूनपर्यंत डिक्लेअर केलेलं नाही की एवढे चुस्त आणि तंदुरुस्त आहेत तर कोणत्या कंपनीचे चमनप्राश खातात. कुठे गेले शैलेश भाऊ? सदा हिरवेगार सदा बहारदार 11:55 कुठे गेले? लाल लाल गाजर सारखे लाल लाल. 09 नंबर शैलेश भाऊ. रंगतदार असा सामना आणि सर्व क्रिकेट प्रेमी अतिशय आनंदाने या मॅचचा आस्वाद घेताना. सर्व तिकीट हाऊसफुल आहेत. माफिया संघाला हा सामना जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 23 रनांची आवश्यकता आहे. हॅलो भूषण भाऊ, तुम्ही ना सेल चांगले आणा, तुमचे खूप खराब सेल आहेत. अशा प्रकारे आणि बाजीगर वेळेस संपतायत संघाचे ते. प्लेयर योगेश कदम यांची झोप पूर्ण प्रकारे झाली आहे. ते आता फुल फॉर्म मध्ये आहेत. भाऊ तोंडावर पाणी मारा आणि माफिया संघाला सपोर्ट करा. बाजीगर संघ जिंकलेला आहे. एकच कॉमेंटेटर अलाउड आहे, दोघं नाही. बाजीगर संघाला उपदेश देत होते ते आणि पहिल्या जोर 2 बॉल 2 विकेट. क्षेत्ररक्षण केलेलं आहे बॉलरने. क्या बात है, क्या बात है. 17 बॉल मध्ये 23 रन पाहिजेत. रंगतदार असा सामना. सुशील भाऊ सामना करताना. सुशील भाऊ रायटी खेळी खेळत आहेत. आणि कुठेतरी हवा ही असं दिसून त्यांच्या येत आहे दिशेने की दोंडाच्या संघाने माफिया संघावर लगाम लावलेला आहे. सुंदर असा फिल्डिंग, छान अशी फिल्डिंग केलेली आहे. 2 रन पूर्ण. पण बाजीगर संघाने आज सगळे टूरचे ऑफर धुडकावून लावलेले आहेत, त्याबद्दल काय बोलणार महेंद्र भाऊ? पंकज भाऊ, तुमचं हे बोलणं चुकीचं आहे. जेव्हा विलास भाऊंनी सांगितलं की आम्ही टूर देणार आहोत तेव्हाच नेमका त्यांनी विकेट दिलेल्या आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे दोंडाच्या संघाने. 2 रन नक्कीच त्यांच्या टीमसाठी त्यांनी वाचवले आहेत. जेव्हा असं प्रणव भाऊंना वाटलं की बाजीगर संघ मोठे मोठे षटकार मारणारे सुशील भैयावर दोंडाच्या टीमने लगाम लावलेली आहे. प्रणव भाऊ थोडस शांततेत घ्या. जेव्हा असं वाटलं की बाजीगर संघ टूरला बळी पडतोय, हळूच प्रणव भाऊ ग्राउंड मध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं मी बँकॉक पेक्षा मी एक्स्ट्रा टूर देतो, पण तुम्हाला मॅच जिंकायची. बाजीगर संघाला टूरची गरज नाहीये. जो तो जनतेना टूर की संभाली फिर. पंकज भाऊ, तुम्हाला मी सांगू इच्छितो की बाजीगर संघाचे प्लेयर ऑलरेडी बाज आहेत. ते कधीही हवेमध्ये उडू शकता. पकडा काढात काय मी टूर लेनिंग जातस. आपण या आता रंगतदार सामन्याकडे परत येऊ. पंकज भाऊ, मी तुम्हाला आणि मनोज भाऊ तेले स्टार बॅट्समन माफिया संघाचे. सुंदर असा शॉट खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल होता परंतु रन कन्वर्ट करता आले नाही. एक पण रन मिळाला नाही. मनोज यांना मारेगा, कचरा खेलेगा. पंकज भाऊ, बाजीगर संघाचे स्टार प्लेयर रोहित भाऊ यांनी संन्यास घेतलेला आहे. ते आता बँकॉक मध्ये आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? बँकॉक हरिद्वार जायला तो.
जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही लिखित स्वरूपात तोपर्यंत आपण डिक्लेअर करू शकत नाही. शब्दांची चकमक चालू आहे धनुभाऊ आणि सुशील भैयामध्ये. कारण बाजीगर संघाचे कॅप्टन स्वतः माईक त्यांच्या हातात आहे म्हणून आपण काय बोलू शकत नाही. लिखित स्वरूपात कोण विकेट गेलेले आहेत. त्यांना हा सामना जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 17 रनांची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 17 पाहिजेत माफिया टीम. आणि त्यांचे स्टार बॅट्समन हवाई आता शांत झालेली आहे. पण ते आज असं दिसतंय की दबाव मध्ये खेळत आहेत. हवा एकदम शांत झालेली आहे आणि थोडी सुरू आहे. नेमकं हवा शांत झाली आहे का सुरू आहे प्रणव? मी सांगतोय बंद होती आधी चालू आहे. हवामान खातं यावर शब्द घेऊ शकतो प्रणव भाऊ म्हणून स्पष्ट बोलावं. हवा चालू आहे का बंद आहे? पंकज भाऊ, हवा प्रणव भाऊ डीपीशी लागलेली हवेची डीपीशी लागलेली मध्ये मध्ये चालू बनवते. हवा फक्त बाजीगर टीमचीच आहे. शैलेश भाऊ फिल्डिंग मध्ये बदल करताना 2 ओव्हर मध्ये 17 रन. 12 बॉल मध्ये 17 रनांची 17 याने खतरा. धर्मसेना तयार. धर्मसेना अंपायर आहे की प्लेयर आहे प्रणव भाऊ? क्लिअर आहे अंपायर. मग धर्मसेना का बरं तयार आहे अंपायरिंग करायला? मनोज भाऊ पुढील बॉलचा सामना करताना आणि धनंजय भाऊ बारे विकेट किपिंग करताना. मनोज छक्का मारेल बा. अशोक डिंडा दिसत नाहीयेत. कुठे आहेत अशोक डिंडा? जगदीश पवार वाईट बॉल. वाईट नकोय आपल्याला. दोंडायचा संघ अतिरिक्त धावा वाईट टाकू द्यायच्या. नका. अतिरिक्त धावा देऊ नका. आणि मोठा shot खेळण्याच्या प्रयत्नात. टप्पा बॉल असताना त्यांना बॉल दिसत नाहीये. क्या कर रहा है मनोज असं म्हणत सुशील भैया. सिनियर प्लेअर सुशील भाऊ हे मार्गदर्शन करताना मनोज भाऊ यांना ऑफ साइडचा बॉल पूर्णपणे मिस झालेला आहे. परत हिट करायचा प्रयत्न केला परंतु बॅटला बॉल कनेक्ट झालेला नाही. आज असं दिसून येतोय मनोज भाऊंचा दिवस नाहीये. आज त्यांचा बॉल लागत नाहीये. धडपडताना दिसत आहेत ते मनोज भाऊ. आज प्रणव भाऊ जेवण जास्त झालं असल्या कारणाने हे असं होऊ शकतं. आणि शैलेश भाऊ परत एकदा सॅल्यूट. शैलेश भाऊ वन्स मोर इकडे सॅल्यूट. थोड्या वेळात ते धन्य भाऊ. ओ धन्य भाऊ तुम्ही तर स्टाईल मारा काहीतरी. ये गडा गडा. लाईव्ह मॅच चालू आहे. धन्य भाऊ ही स्टाईल माफिया संघ दबाव मध्ये दिसतो आहे. ही अशी स्टाईल धन्य भाऊ मारू नका. तुम्ही अशी स्टाईल मारा विचार होतो लोकांना. सगळ्यांचं असं म्हणणं आहे धनुभाऊ आणि तुम्ही एकदम शांतता ठेवा आणि पुढचा गेम कंटिन्यू करा. जबरदस्त असा प्रेशर माफिया संघावरती. अभिराम भाऊ बॅटिंग करताना फुल टॉस बॉल. फुल हाईट दिलेली आहे. प्लेयर तयार आणि कॅच ड्रॉप झालेली आहे. रन कंप्लीट करा तुम्ही. हा कॅच टर्निंग पॉइंट होऊ शकत होता. दोंडाच्या संघाला खूप चांगला चान्स होता मॅच जिंकण्याचा पण इथं कॅच ड्रॉप झालेली आहे. 8 ओव्हर मध्ये 13 रनांची आवश्यकता आहे माफी संघाला. सामना 8 बॉल 8 बॉल मध्ये 13 रनांची आवश्यकता. सुंदर असा शॉट मारलेला आहे आणि बाहेर काढलेला आहे. माफिया मॅच मध्ये घेऊन आलेला आहे तो.
हा 6 नक्कीच टर्निंग पॉइंट होऊ आता शकतो या 7 matchचा. धावा लागणार आहेत 7 बॉल मध्ये. 7 मध्ये 7. 7 मध्ये 7 रन. माफिया संघाला हा सामना 7 पे जिंकण्यासाठी. 7. मी आधीच बोललो ही कॅच टर्निंग पॉइंट असू शकते. ही कॅच तुम्हाला मागात पडलेली आहे. शैलेश भाऊ आनंद व्यक्त केलेला असफल ठरलेला आहे ते. धनुभाऊ कैसा डाल रहा है असं विचारताना हा पण बाहेर काढलेला आहे. माफिया ग्राउंडच्या बाहेर बॉल. 1 रन जिंकायला रनांची बरोबरी केली आहे. इक्वल झालेले आहेत. 1 ओव्हर मध्ये 1 रन पाहिजे. बॉल आणा माफिया टीम, लवकर बॉल आणा. दोंडायच्या हातामध्ये असलेली मॅच ही आता माफियाकडे टप्पा बॉल आला तर माफिया ती बाहेरच काढेल. टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो असं झालेलं आहे इथे सध्या. मनोज भाऊ बॅटिंग साठी आलेले आहेत. 1 रनाची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 1 रन. मै मार देगा असं म्हणतोय मनोज. प्रणव विनिंग शॉट मारल्यानंतर आपले मनोज सिंगल नाही पाहिजे आम्हाला, मोठा शॉट बघायचा आहे. त्यांना षटकार मारून मॅच जिंकव. प्रणव पूरी ओव्हर खेळ जा लेकिन 1 6 मार के वापस आना. सुशील भैया सांगत आहे. मनोज भोने विनिंग शॉट मारल्यानंतर ते तिकडे त्यांच्या टीमच्या आपको क्या लगता है नहीं मारेगा? मनोज मारेगा. मनोज मारेगा कचरा खेलेगा. मनोज तू कैच नहीं छोड़ेगा. विनिंग शॉट मारताना मनोज कॅमेरामॅन शैलेश भाऊ डान्स शैलेश भाऊ डान्स शैलेश भाऊ कृपया तुम्ही ग्राउंडच्या बाहेर जाऊ नये. ग्राउंड मध्ये नाचू नका, ग्राउंडच्या बाहेर नाचा. ग्राउंड मध्ये नाचू ना. वाजव हलकी वाले बजाव. ग्राउंडच्या बाहेर कार्यक्रम करा. ग्राउंड काका, चुनावाले काका लवकर ग्राउंड मध्ये या. पेपर संपला आहे का काका? 5 मिनिटं अजून. ओके. खूप अशी छान अशी मॅच झालेली माफिया असेल संपलेला मला वाटत आहे. शैलेश भाऊ बोरसेंनी खूप 5 प्रयत्न मिनिटं केले थांबा. आणि ती कॅच मागात पडली शैलेश भाऊ बोरसे यांना. ती कॅच कधी झाली तर 2 षटकार लागले नसते आणि ही मॅचचा निर्णय वेगळा झाला असता. जीरोन की 3 बोरियां और यूरिया की 25 किलो बोरी बेस खुराक के तौर पर डालें। बुवाई के समय 50 किलो पोटैश डालें। डायमंड 60 दिनों बाद 100 किलो यूरिया और 120 दिन बाद 100 किलो यूरिया, 150 किलो जीरोन यानी 3 बोरियां और 50 किलो पोटैश डालें। लाए उपज में बढ़त, पाए अच्छा मुनाफा। महावीरा जीरोन, गुणवत्ता की सुरक्षा का भरोसा, यानी भरपूर फसल और खुशहाल जिंदगी का वादा।